भाजप शिवसेना युती संदर्भात नुकतीच हॉटेल मैफिलमध्ये शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची जागा वाटप संदर्भात बैठक झालेली. आपल्यासोबत माजी खासदार आनंदराव अडसूळ आहे. साहेब, झालं जागा वाटपाचं निश्चित? काय आहे, आज नागपूरला सन्माननीय बावनकुळे साहेब, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, काय नाव त्यांचं, रवींद्र चव्हाण, हे येतात आणि त्यांनी सगळ्या विदर्भातल्या जेवढ्या महानगरपालिका आहे त्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि त्यामुळे जे काही होईल चर्चा ती तिथं आज होईल आणि मग आम्ही तुम्हाला सांगू शकतो. मग शिक्कामोर्तब होईल तिथे. हां, तरी एक अंदाज किती जागेचं? नाही, अजून ती चर्चाच अपुरी ठेवलेली आहे. काल कदाचित त्यांनी कळवलं असेल त्यांच्या नेत्यांना, पण आमचे 2 नेते येत आहेत, उदय सामंत येत आहेत आणि संजय राठोड येत आहेत, दोन्ही मंत्री येत आहेत. त्यामुळे आता होईल ती एकत्रित चर्चा होईल, ते संध्याकाळी सांगू आपल्याला. आज फायनल होऊन जाईल जागा वाटप? व्हायला हरकत नाही. तुमच्या इकडून पूर्ण झालेली प्रोसेस? आता दोन्ही अभ्यास दोघांचा झालेलाच. चर्चेला आपण बसतो म्हणजे अभ्यास करूनच बसतो ना, काय घेतलं पाहिजे, काय सोडलं पाहिजे. तर त्यांचंही झालं असेल, पण जे काय असेल तर त्यांना त्यांच्याशी बोलूनच फायनल करायचं आहे. शेवटचा प्रश्न फक्त, किती जागेचा प्रस्ताव दिलेला आहे? नाही, जागेचा प्रस्ताव हे पहिल्यांदा देतो त्यावेळी आपण नाही म्हटलं तरी मार्जिन ठेवून देत असतो. तसा आमची प्राथमिक चर्चा झाली, त्यामध्ये दिलेलं आहे, पण अजून त्याच्यावर खूप चर्चा होण्याची बाकी आहे. त्यांच्याकडून काय आल्याशिवाय आम्हाला फायनल नाही करता येत. प्रस्ताव करायला पाहिजे. जी अनेक दिवसापासून हे होतं की जर सन्मानजनक जागा नाही मिळाली तर स्वबळावर लढणार शिवसेना, कोण बोललं असं जी चर्चा होते? कुठं चर्चा होते? आम्हाला जे शिवसैनिक सांगतात. नाही, शिवसैनिकांनी सांगणं, मग तुम्ही आम्हाला विचारतात. त्यांची इच्छा आहे की जर सन्मानजनक जागा नाही मिळाल्या आम्हाला तर मग ही सगळ्या पक्षांची इच्छा असते. सन्मान हा प्रत्येकाच्या डोक्यात असतो आणि मला विचारणारे जसे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना विचारणारे असतात. आणि म्हणून तडजोड करताना की आपल्याला योग्य मिळाल्या पाहिजे जागा, या प्रत्येक पक्षाची हे असते, अपेक्षा असते. त्या पद्धतीने बोलणं हे, आणि कार्यकर्ता बोलतो तोच पदाधिकारी बोलतो, वेगळे काही बोलू शकत नाही. फक्त चर्चेला आम्ही बसतो आणि त्यातून एक चांगला मार्ग काढायचा प्रयत्न करतो. हे होते शिवसेनेचे नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.